मित्र हो, निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे आता सत्तेत आल्यावर जनतेशी, विशेषतः बळीराजाशी किती प्रतारणा करतात हे भाजपच्या राजकारणावरून ठळक पाहायला मिळू लागलेलं आहे. आम्हाला मत द्या, सत्तेत आलो की शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू, कोरा 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 आठवत असेल तुम्हाला. अशा पद्धतीचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी ओरडून ओरडून दिलं होतं. निवडणूक झाल्यापासून शेतकरी ओरडून ओरडून दमले. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा अद्यापही कोरा झालेला नाही. हळूहळू शेतकऱ्यांच्याही लक्षात आलं देवेंद्र फडणवीस यांनी आपली फसवणूक केलेली आहे. फक्त शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी केलेला हा एक निवडणूक जुमला होता हे आता लक्षात आलं. आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांनी आपली पाठ थोपटून घेत कर्जमाफीची एक घोषणा केली. घोषणा ऐकून बळीराजा आनंदून गेला, पण या घोषणेच्या आतमध्ये दडवलेलं सत्य जेव्हा त्याला समजलं तेव्हा पुन्हा एकदा आपली फसवणूक करण्यात आल्याची जाणीव बळीराजाला झाली. महायुती सरकारनं मंजुरी दिलेली शेतकरी कर्जमाफी योजना ही पूर्णपणे फसवी आहे हे कळायला फारसा उशीरही झाला नाही. विरोधक आणि शेतकरी संघटनांनी या योजनेची चिरफाड करून टाकलेली आहे. कर्जमाफीची ही घोषणा वरून गोंडस आणि आकर्षक वाटत असली तरी या योजनेतील जाचकाठीमुळं 50% जास्त शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात असा आरोप सुद्धा आता होऊ लागला आहे. बळीराजाचा हा आक्रोश आता स्वतःची किडनी सरकारला देण्यापर्यंत गेलेला आहे. जाचकाठी पुढे हतबल होऊन बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा इथल्या शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयामध्ये धाव घेतली आणि माझी किडनी घ्यावं पण कर्ज माफ करा असं निवेदन स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं. राज्य शासनानं कर्जमाफी केली पण शासनाच्या जी.आर मध्ये आम्ही बसत नाही, त्यामुळं आमची किडनी घ्या पण आमचं कर्ज तेवढं माफ करा हो असं या हतबल शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देताना म्हटलं. याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघा. त्यानंतर विरोधकांनीही सरकारवर हल्ला चढवलेला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. किडनी घ्या पण आमचं कर्ज माफ करा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा आक्रोश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील आव्हा गावचे 35 वर्षीय शेतकरी शुभम घुमटे यांनी स्वतःची किडनी विकून कर्ज फेडण्याची तयारी दर्शवलेली आहे. शेतकरी इतका हतबल झालेला आहे की आता त्याला स्वतःचे अवयव विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. निवडणुकीत सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देणारं सरकार आता कुठं आहे? शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली नाही, हमीभाव मिळाला नाही, उत्पादन खर्च भरून निघाला नाही आणि कर्जाचा डोंगर मात्र वाढतच चाललेला आहे. घामाची किंमत देता आली नाही, किमान रक्ताची तरी किंमत करा. शुभम घोंगटे यांचे हे शब्द सरकारच्या संवेदनाहीन कारभारावरचे सर्वात मोठं प्रमाणपत्र आहे. शेतकरी भीक नाही मागत, तो त्याचा हक्क मागतोय. सरकारनं तातडीनं सरसकट कर्जमाफी करून दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना किडनी विकायला लावणारे अशी या सरकारची कायमची ओळख ठरेल असं वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केलेली आहे. रोहित पवार म्हणाले, सरकारनं कर्जमाफी दिलेली नाही तर अटी शर्ती टाकून छुप्या मार्गाने कर्ज वसुली सुरू केलेली आहे. सरकारच्या या छुप्या सावकारकीमुळं बुलढाणा जिल्ह्यामध्ये किडनी घ्या पण कर्जमाफी द्या असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. सत्ताधाऱ्यासाठी ही शर्मीची बाब नाही का? सत्तेत येण्यासाठी सातबारा कोरा 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 करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता सत्ता मिळाल्यावर अटी शर्तीसह फसव्या कर्जमाफीच्या नावाखाली कर्ज वसुली करताना सरकारला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला हवी होती.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हवी आहे. सरकार अटी शर्ती टाकून करत असलेली वसुली नको आहे. सरकारनं विनाकारण शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल, हे सरकारनं विसरू नये, असं रोहित पवार म्हणतात. शेतकरी आपली किडनी घेऊन फडणवीस सरकारच्या दारात उभा राहिलेला आहे. जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जातं, तो देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे याचना करू लागलेला आहे. काय राहिलं हो आता? पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळं सरकारची इज्जत मात्र चव्हाट्यावर आली, वेशीवर टांगली गेली, हे मात्र निश्चित. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.